हां जी, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक निखिल स्वामी. आज आपण फील्ड प्रोजेक्ट बद्दल बघणार आहोत. बघा, बेसिकली फील्ड प्रोजेक्ट हा सेकंड सेमिस्टरला नवीन सब्जेक्ट इंट्रोड्यूस झालेला आहे. तर ह्या फील्ड प्रोजेक्टवरती काय करायचं आहे, तर फील्ड प्रोजेक्ट कशाबद्दल आहे, ॲक्च्युअली काय करायचं आहे, कसं सब्जेक्ट घ्यायचा आहे, स्पेशलायझेशनवरती रिलेटेड आहे, असं बोलतायत. आम्हाला कॉलेजवाले म्हणतात की तुम्हाला स्पेशलायझेशन चूज करायचं आहे. तुम्ही तर म्हणताय स्पेशलायझेशन सेकंड सेमिस्टरला नाही आहे. बट याचं आहे काय पूर्ण फंडा सर, तुम्ही एक्सप्लेन करा. ह्याच रिक्वेस्टला आपण मान ठेवून आज आपण फील्ड प्रोजेक्टबद्दल बघणार. बघा, फील्ड प्रोजेक्ट इज नथिंग बट तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्च्युली ग्राउंडवरती जाऊन वर्क करायचं आहे. ग्राउंडवरती जाऊन काय करायचं आहे, वर्क करायचं आहे. तुम्हाला जाऊन सर्वे घ्यायचे आहेत, तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे, लोकांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि तुम्हाला फीडबॅक मेकॅनिझम थ्रू तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे की लोकांचे चॉईसेस, लोकांचं बिहेवियर, लोकांचं पॅटर्न, लोकांचं ट्रेंड काय चाललेलं आहे पर्टिक्युलर विषयाबद्दल. तर हे सगळं ॲनालिसिस करणे म्हणजेच काय आपलं फील्ड प्रोजेक्ट आहे. बघा, फील्ड प्रोजेक्टबद्दल आपण इन डिटेल बघणार आहोत. आता सेकंड सेमिस्टरला आहे, ठीक आहे. इन डिटेल त्याचं ब्रेकडाऊन आपण घेऊन आलेलं आहे आपल्या ह्या चॅनलवरती. तर लवकरात लवकर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी असे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप एफर्ट लागतो आणि ते आपण लवकरात लवकर तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. जसं तुम्ही लाईक केलं तसं आपली एफर्ट इकडे वाढणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही फटाकसे लाईक ठोको. बघा, आता ह्या फील्ड प्रोजेक्ट बद्दल इन डिटेल आपण काय केलेलं आहे, तुकडे तुकडे केलेले आहेत. म्हणजे A to Z फील्ड प्रोजेक्ट काय आहे, व्हॉट इट इज, हाऊ टू डू, त्याच्यानंतर त्याचे गाईडलाईन्स काय आहेत, काय केलं पाहिजे, एखादं एक्झाम्पल द्या ना सर. ते आपण टोटल एक्झाम्पल सहित तुम्हाला एक स्टँडर्ड फॉर्मॅट सुद्धा देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. स्टँडर्ड फॉर्मॅट हे सर्व आपण आजच्या ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. बघा, बेसिकली फील्ड प्रोजेक्ट काय असतो. फील्ड प्रोजेक्ट इज नथिंग बट आपल्याला ग्राउंडवरती जाऊन रिअल लाईफ सिच्युएशन्स ॲनालिसिस करून त्यावरती काय करायचं आहे, रिपोर्टिंग करायचं आहे. तर फील्ड प्रोजेक्ट करण्यासाठी टोटल ओव्हरव्ह्यू काय, आपलं कोर्स ओव्हरव्ह्यू. बघा, सगळ्यात पहिलं हे काय आहे, याचा ऑब्जेक्टिव्ह काय, फील्ड प्रोजेक्ट घेण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय. तुम्हाला रिअल लाईफ सिच्युएशन जे आहेत ना, रिअल लाईफ इश्यूज आयडेंटिफाय करून तुम्ही थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज दोन्हीचे इंटिग्रेशन करायचे. दॅट इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे. विथ रिअल वर्ल्ड बिझनेस ॲप्लिकेशन तुमचं थेरॉटिकल नॉलेज काय करायचं आहे, रिअल वर्ल्ड बिझनेस ॲप्लिकेशनमध्ये इंटिग्रेट करायचं. देन डेव्हलप क्रिटिकल थिंकिंग करायचं आहे तुम्हाला, रिसर्च करायचं आहे, ॲनालिटिकल माइंडसेट बनवायचे आणि प्रोफेशनल स्किल्स काय करायचं, अचीव्ह करायचे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. देन तुम्हाला काय गॅप जे असतो क्लासरूम लर्निंग आणि इंडस्ट्री प्रॅक्टिसेस, त्या दोघांचा गॅप जे असतं ना ते फिल आउट करायचं, म्हणजे भरून काढायचे. दॅट इज द थर्ड ऑब्जेक्टिव्ह. देन हायलाइट लोकल, रिजनल, ट्रॅडिशनल, ग्लोबल बिझनेस इश्यूज टू द रिलेव्हंट स्टुडंट स्पेशलायझेशन. आता बघा, तुमचं जे सेकंड सेमिस्टर आहे ना, सेकंड सेमिस्टर ते टोटल तुमचं काय जनरल आहे. सेकंड सेमिस्टर तुमचं जनरल आहे एक्सेप्ट दिस फील्ड प्रोजेक्ट. फील्ड प्रोजेक्टमध्ये काय आहे, तुमचं स्पेशलायझेशन रिलेटेड आहे. फक्त आणि फक्त ह्या फील्ड प्रोजेक्टमुळे काय करायला लागते, तुम्हाला स्पेशलायझेशन चूज करावं लागते. बघा, आता तुम्ही सर म्हणाल सर स्पेशलायझेशन कसं चूज करणार, त्याचा क्रायटेरिया काय, त्याच्याबद्दल आपण इन डिटेल ह्याच्यानंतर व्हिडिओ जे येणार आहेत ते स्पेशलायझेशन रिलेटेड असणार आहेत. मार्केटिंग मॅनेजमेंट असेल, ऑपरेशन असेल, HR असेल, फायनान्स असेल, त्याचा सिलेबस विथ त्याचं स्पेशलायझेशन, त्याचा स्कोप, त्याचे जॉब सगळे आपण ह्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये घेऊन येणार. त्याच्यासाठी चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज लवकर भेटतील आणि त्याच्यासोबत बेल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा. बघा, आता यानंतर आपल्याला बघायचं आहे कोर्सचा आउटकम काय, ठीक आहे. कोर्समधनं तुम्ही काय करणार आहे. बघा, सगळ्यात पहिलं तुमचं ॲप्लिकेशन करणार आहे तुम्ही थेरॉटिकल नॉलेज. त्याच्यानंतर तुम्हाला एक क्लिअर अंडरस्टँडिंग येणार आहे. काय येणार आहे, अंडरस्टँडिंग. पुन्हा त्या अंडरस्टँडिंगला तुम्ही काय करणार आहे, अप्लाय करणार आहे, ठीक आहे. देन तुम्हाला ॲनालिसिस करायचे, ते जे काय अंडरस्टँड केलेलं आहे तुम्ही, रिअल लाईफ सिच्युएशन असतील, इश्यूज असतील इंडस्ट्रीबद्दल, ते ॲप्लिकेशन करून त्याला ॲनालिसिस करायचे. देन तुम्हाला इव्हॅल्युएट करायचे, कोणतं बेटर असणार आहे, त्याचे प्रोज काय, त्याचे कॉन्स काय, सर्व इन डिटेल तुम्हाला काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचे. 360 डिग्री इव्हॅल्युएशन म्हणतो आपण त्याला. आणि त्याच्यानंतर तुमचं एक क्रिएट करायचे, ओपिनियन असेल, डिसिजन असेल, ते सगळं ह्या फील्ड प्रोजेक्टमुळे तुम्हाला क्रिएट होणार आहे. दॅट इज द पर्पज अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फील्ड प्रोजेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला युनिव्हर्सिटीनं काय केलेलं आहे, फील्ड प्रोजेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. बघा, नेक्स्ट आता गाईडलाईन्स काय विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे, काय लक्षात ठेवलं पाहिजे, काय गोष्टी रिमेंबर करून पुढे गेलं पाहिजे, ते गाईडलाईन्स आपल्याला फील्ड प्रोजेक्टमध्ये दिलेलं आहे. फील्ड प्रोजेक्टच्या गाईडलाईनमध्ये तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणकोणत्या गोष्टी आहेत फील्ड प्रोजेक्टमध्ये. बघा, हे फील्ड प्रोजेक्ट जे आहे ना, ग्रुप बेस नाहीये, हे इंडिव्हिज्युअल बेस आहे. तुम्हाला एकट्याला इंडिव्हिज्युअल
करायचं आहे. तुम्ही ग्रुपमध्ये सगळे मित्र वगैरे घेऊन करायचं नाही, दॅट इज नॉट अलाउड. त्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं आहे, ग्रुपिझम नॉट अलाउड आहे. तुम्हाला ऑनलाईन प्रोजेक्ट नॉट अलाउड. तुम्हाला ऑफलाईन काय करायचं, ग्राउंडवरती जाऊन सर्वेज करायचे. त्याच्यानंतरच तुम्ही काय करू शकता, फील्ड प्रोजेक्ट बनवू शकता. त्यानंतर बघा, स्पेशलायझेशन रिलेटेड पाहिजे. तुमचा फील्ड प्रोजेक्ट काय, स्पेशलायझेशन तुमचं फायनान्स असेल, एचआर असेल, मार्केटिंग असेल, ऑपरेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट असेल, ह्याच्या रिलेटेड तुम्हाला चूज करायचे आहे. त्यानंतर ऑनलाईन प्रोहिबिटेड आहे, नॉट अलाउड. देन तुम्हाला डेटा कलेक्शन इज अ मॅन्डेटरी. डेटा कलेक्ट करायचे. डेटा कलेक्शनचे 2 मेथड आहेत बघा. डेटा कलेक्शनचे ऑलवेज आपण सांगत असतो 2 मेथड आहेत. एक तर प्रायमरी आहे, देन आहे सेकंडरी. प्रायमरी म्हणजे काय बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही प्रायमरी म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली ग्राउंडवर जाऊन जे डेटा कलेक्ट करता ना, तुमच्या सोर्सेसनुसार. आता तुम्ही ऍक्च्युअली ग्राउंडवरती झालात, तुम्ही सर्वे केलात, तुला कोणता फोन आवडतो, का आवडतो, हे जे सर्वे करता तुम्हाला जे इनपुट भेटतं, दॅट इज द प्रायमरी. ठीक आहे, प्रायमरी. देन सेकंडरी. आता बघा, मी तुम्हाला सांगतो काहीतरी इन्फॉर्मेशन, तुम्ही माझी इन्फॉर्मेशन लर्न करून तुम्ही दुसरीकडे अप्लाय करता, दॅट इज द सेकंडरी. म्हणजे दुसऱ्यांनी जनरेट केलेली इन्फॉर्मेशन तुम्ही जर वापरत असाल तर त्याला काय म्हणतात, सेकंडरी. आता त्याच्यात तुम्ही गव्हर्नमेंटचे रिपोर्ट असतील, थर्ड पार्टी इंडस्ट्रीज असतील, ते रिपोर्ट बनवत असतात, आरबीआय असेल, त्यांचा सगळ्यांचा डेटाबेस जे वापरतो ऑलरेडी असलेला, त्यालाच आपण काय म्हणतो, सेकंडरी डेटा. आता तुम्हाला हे रिपोर्ट बनवत असताना प्रायमरी आणि सेकंडरी डेटाबेसचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे, मग तुम्ही कसं करणार, तर सर्वे करू शकता, इंटरव्ह्यूज घेऊ शकता, केस स्टडीज घेऊ शकता, ऑब्झर्वेशन करू शकता. ह्या सगळ्यावरती तुम्ही डेटा कलेक्शन करायला पाहिजे. तुमचा डेटा 2 मेथडचा असला पाहिजे. कोणता, एक तर क्वालिटेटिव्ह आणि एक क्वांटिटेटिव्ह. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह? क्वालिटेटिव्ह डेटा काय असतो बघा, क्वालिटेटिव्ह डेटा ही तुमच्या एक्सपिरियन्सवरती बेस असू शकतो, फीडबॅक असू शकतो, किंवा तुमचं ओपिनियन असू शकतो. दॅट इज ऑल रिलेटेड टू द क्वालिटेटिव्ह डेटा. आता त्याच्या अपोजिट काय असतं, क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह म्हणजे क्वांटिटी दिसते तिथं ना, तिथं न्यूमरिकल डेटा असतो. म्हणजे सगळ्या गोष्टी, फॅक्ट्स असतील, डेटाबेस असतील, ते सर्व तुमचं काय असतं, क्वांटिटेटिव्ह डेटाबेसमध्ये येतो. काय येतो, क्वांटिटेटिव्ह डेटाबेसमध्ये. तर तुम्हाला हे क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह किंवा दोन्हीचं मिक्स पण तुम्ही काय बनवू शकता, रिपोर्ट बनवू शकता. त्याच्याबरोबर तुमचं मिनिमम 100 पार्टिसिपेंट्स पाहिजे. सर्वे जर करताय तुम्ही, तर सर्वेला किती, 100 पार्टिसिपेंट पाहिजेत. त्यानंतर मिनिमम 25 पार्टिसिपेंट पाहिजेत. कधी, जर तुम्ही इन डेप्थ इंटरव्ह्यू घेताय, एखाद्या व्यक्तीचा पूर्ण त्याला चौकशी करताय, काय आहे काय नाही, त्याचे क्वेश्चन्स करताय, त्याचा इंटरव्ह्यू घेताय, ते इन डिटेल जर इंटरव्ह्यू घेत असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट 25 लोकांचा घ्यायचा आहे. हे गाईडलाईन्स दिलेलं आहे युनिव्हर्सिटीने. आणि तुमचं हे टोटल एफर्ट दिलंय 160 आवर्सचे झाले पाहिजेत. म्हणजे 120 जे आवर्स आहेत ना तुमचे, ते ऍक्च्युअली ग्राउंड वरती गेले पाहिजेत. ठीक आहे, ऍक्च्युअली ग्राउंड वरती तुम्ही काम केलं पाहिजे. आणि जे उरलेले 40 आवर्स आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही एक प्लॅनिंग करताय, कसं करायचं डेटा कलेक्शन, ते सर्व गोष्टी जी प्लॅनिंग फेज असेल, आणि पोस्ट प्लॅनिंग म्हणजे तुमचा डेटा झालेला आहे क्रिएट सगळा. ठीक आहे, तुम्ही कसं करणार, काय करणार, ते प्री प्लॅनिंग झाली. देन प्लॅनिंग मध्ये तुम्ही 120 आवर्स घालायचे, म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही ग्राउंडवरती वर्क करायचे. जे झाल्यानंतर 20 आवर्स तुम्हाला काय करायचं, रिपोर्टिंग करायचे, त्याचं आउटलाईन बनवायचं आहे. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही 20 आवर्स घालायचे. असं टोटल तुम्हाला 160 आवर्स मध्ये हे करायचं. आता हे 160 आवर्स कुठून काढायचे सर? आता तुम्हाला युनिव्हर्सिटीने काय सांगितलंय, सेम 1 अँड सेम 2 ह्या दोघांच्या मध्ये जे डिफरन्स असतो, सुट्ट्या असते, हॉलिडे असतात, ठीक आहे, विंटर वॅकेशन्स असतील, हे सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला सॅटर्डे संडेज जे ऑफ असतात, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, युटिलाइज करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सॅटर्डे संडे पण सुट्टी नाही. आता तुम्हाला हे सगळं युटिलाइज करून तुम्हाला ग्राउंड सर्व्हिस करायचे टोटल 4 मंथ्स मध्ये. ठीक आहे, तर हे त्यांनी असं सांगितलेलं आहे. आता बघा, परमिसिबल पार्टनर ऑर्गनायझेशन. आता कोणासोबत करू शकतो तुम्ही हे कलेक्शन, कुठे जाऊन करायचं सर, काय माहित नाही. आता बघा, युनिव्हर्सिटीने काय सांगितलं आपल्याला, तुम्ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल, गव्हर्नमेंट ऑफिसेस असतील, प्रायव्हेट ऑफिसेस असतील, तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता, त्यांच्यासोबत सर्वे करू शकता, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करू शकता, त्यांच्यासोबत फीडबॅक घेऊ शकता, किंवा त्यांच्यासोबत तुम्ही इन डेप्थ इंटरव्ह्यू घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला हा प्रायमरी डेटाबेस भेटून जाईल. त्यावरती तुमचं रिपोर्टिंग असणार आहे. ठीक आहे, इन डिटेल बघणार आहोत आपण कसं करायचं, काय करायचं. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला आताच लाईक करा आणि कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे, त्यानंतर बघा, NSE लिस्टेड कंपनीज असतील, अनलिस्टेड कंपनीज असतील, तिथं तुम्ही करू शकता जॉब, म्हणजे हे सर्वे करू शकता. त्यानंतर फॅमिली बिझनेस, स्टार्टअप असतील, जिथे ऍटलिस्ट 3 इयर्स एक्झिस्टन्स आहे आणि ऍटलिस्ट 25+ मॅन पॉवर आहे, अशा ठिकाणी तुम्ही करू शकता. किंवा कन्सल्टिंग फर्म्स असतील, CA वगैरे, यांच्याकडे पण जाऊन तुम्ही काम करू शकता. गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जसं सांगितलं, आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी, जिथं जाऊन तुम्ही सर्वेज वगैरे तुमचा इंटरव्ह्यूज घेऊ शकता. बट आता समजा ह्याच्यामध्ये आपल्याला काही नाही आहे सर, कुठं करायचं, आम्हाला ओळख नाही, काय नाही, कसं करायचं, तर तुमच्यासाठी एक अल्टरनेटिव्ह आहे. स्टुडंट्स कॅन ऑल्सो कंडक्ट फील्ड वर्क विदाउट बिईंग
टाईड टू अन ऑर्गनायझेशन. तुम्हाला माहित नाही ऑर्गनायझेशन तर काही गरज नाही, तुम्ही ह्या खालील काय ऑप्शन दिलेत. कंटेम्पररी बिझनेस इश्यूज. आता कंटेम्पररी बिझनेस इश्यूज म्हणजे काय, आजच्या ह्या जगामध्ये काहीतरी इश्यूज चाललेत आपले, ठीक आहे. तर त्या इश्यूज बद्दल तुम्हाला काय करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे आणि ते टॉपिक घेऊन तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल काय असू शकते एक्झाम्पल बघा. सगळ्यात पहिलं फायनान्स सेक्टर घेऊया आपण. फायनान्स मध्ये बघा बँकिंग असेल. बँकिंग मध्ये आता बघा एनपीए वाढत आहेत आपले. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स. लोन घेताय, लोन भरत नाहीत लोक, ते वाढत आहेत. ते कशामुळे वाढते, ते इश्यूज तुम्हाला भेटलेले आहेत. त्या इश्यूजला हायलाइट केले तुम्ही आणि त्यावरती तुम्हाला इन डिटेल रिपोर्ट बनवायचे. म्हणजे असे एखादे इश्यू असू शकतात कंटेम्पररी इश्यूज, त्याला असं आपण म्हणतो. हे जागतिक घडामध्ये सध्या चालू घडामोडीमध्ये जे इश्यूज होत आहेत फायनान्स बद्दल, एचआर बद्दल, ऑपरेशन्स बद्दल. ऑपरेशन मध्ये काय होऊ शकतं, लॉजिस्टिक आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे, स्टोरेज मॅनेजमेंट आहे. ते कसं मॅनेजमेंट करताय, ऑन टाइम डिलिव्हरी द्यायचं तुम्हाला क्लायंटला. जसं अमेझॉन, फ्लिपकार्ट कसं ऑन टाइम तुम्हाला डिलिव्हरी देतात, त्याच्या मागले जे प्रोसेस असते ना बॅकग्राऊंडची ऑपरेशन्स मध्ये येत असते, त्याच्यामध्ये काही इश्यूज आहेत, हार्डल्स. एचआर मध्ये तुमचं पेरोल असेल, इफिशियन्सी असेल, टीम मॅनेजमेंट असेल, ते व्यवस्थित होत नाहीत, कन्फ्लिक्ट होतात, रिझोल्युशन कसं करायचं त्याबद्दल तुम्ही केस स्टडी बनवू शकता. ते आपण इन डिटेल बघणार आहोत पुढे पुढे स्लाइड्स मध्ये, ठीक आहे. देन तुम्ही स्पेशलायझेशन स्पेसिफिक फ्रेमवर्क घेऊ शकता. त्यानंतर लोकल, रिजनल, नॅशनल कन्सर्न्स घेऊ शकता जिथे इश्यूज चाललेले आहेत, ठीक आहे. तर हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा इश्यूज असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटी का टिकत नाहीत, का भांडणं होतं, त्यामध्ये काय म्हणजे लवकर ब्रेकडाऊन होते कोऑपरेटिव्ह इश्यूजचे, हे सगळं तुम्हाला अनालिसिस करून हे कंटेम्पररी तुम्ही इश्यूज घेऊ शकता तुमच्या प्रोजेक्टसाठी. बघा ह्या ऑर्गनायझेशन मध्ये जाऊन तिथले इश्यूज घेऊ शकता, किंवा तुम्हाला ऑर्गनायझेशन नसेल तर हे विदाउट ऑर्गनायझेशनचे कंटेम्पररी इश्यूज घेऊन पण तुम्ही तुमचा रिपोर्ट बनवू शकता. देन बघा आता सगळ्यात महत्वाचं आहे की सर कसं करायचं, कसं प्रोसीड करायचं आहे, ठीक आहे. तर ते स्टेप्स टू कम्प्लीट द फील्ड प्रोजेक्ट. काय करायचं, सगळ्यात पहिलं तुम्हाला चुजिंग द टॉपिक चूज करायचंय. कसं आता सांगितलं तुम्हाला, फायनान्स असेल, एचआर असेल, ऑपरेशन असेल, तुम्ही एक स्पेसिफिक चूज करा. आता ते चूज करण्यासाठी काय क्रायटेरिया वापरू शकता तुम्ही. एकतर तुमचं बॅकग्राऊंड बघा, बॅकग्राऊंड बघू शकता काय आहे तुमचा एक्सपिरियन्स. फर्स्ट सेमिस्टरमध्ये काय विषयच होते आपले मार्केटिंगचे, बेसिक्स ऑफ मार्केटिंग, ठीक आहे. देन तुमचं ऑपरेशनचं काय इश्यूज होते, देन फायनान्सचे काय इश्यूज होते, ठीक आहे. डिसिजन सायन्सचं होतं आपलं, ऑपरेशन रिसर्च मध्ये डिसिजन सायन्स होतो, ठीक आहे. प्रोजेक्ट डिलिव्हरी वगैरे. तर त्यातलं तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग आला असेल तर तुम्ही ह्याच्यातलं घेऊ शकता. नाही आलं तर तुम्ही, आता काय लोकांना काय केलं, कंपल्सरी केलेलं आहे, विदिन 15 days त्यांना द्यायचं आहे. तर त्यामुळं आपण एक सिरीज घेऊन येणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे की फायनान्स काय असतं, मार्केटिंग काय असतं. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल, एक बेटर अंडरस्टँडिंग येईल की कसं सब्जेक्ट चूज केला पाहिजे स्पेशलायझेशन रिलेटेड, ठीक आहे. त्यानंतर बघा टॉपिक शुड ऍड्रेस करंट बिझनेस ट्रेंड अँड चॅलेंजेस. आता बघा करंट बिझनेस ट्रेंड, बँकिंग सेक्टरमध्ये एनपीए वाढतात, हे करंट बिझनेस ट्रेंड सांगितलं मी तुम्हाला. तर ते तुम्ही घेतलेला इश्यूज आणि इंडस्ट्री स्पेसिफिक कन्सर्न्स. आता तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री घेतलाय, ठीक आहे. तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे काय इश्यूज आहेत, ठीक आहे. फार्मा इंडस्ट्री घेतलंय, फार्मा इंडस्ट्रीचे काय इश्यूज आहेत, ते कन्सर्न्स तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुमचे स्पेशलायझेशन जे आहे त्याच्या रिलेटेड झाले पाहिजेत, ठीक आहे. तर आता फायनान्स आहे, फायनान्समध्ये काय होऊ शकतं, बँकिंगमध्ये काय होतं, एनपीए होऊ शकतं, ते ठीक आहे. तुम्ही असं रिलेटेड टॉपिक्स घेऊ शकता. देन आहे प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप. तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही एखादा बँकिंगचा विषय घेतला, ठीक आहे. एनपीए वाढत आहेत म्हणून, काय वाढतात त्याचे इश्यूज वगैरे तुम्ही घेतलेला. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, क्लिअरली डिफाईन युअर ऑब्जेक्टिव्ह काय करायचं, डिफाईन करायचे. म्हणजे का तुम्ही ते इश्यू घेतलेला आहे, त्या इश्यूजला तुम्ही कसं हँडल करणार आहे, ते सर्व तुम्हाला त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये द्यायचं आहे. इन्शुअर द स्कोप इज फिजिबल विद इन टाइम फ्रेम अँड द रिसोर्सेस. आता ते तुम्ही ज्याच्यामध्ये रिसोर्स घालणार आहे, तुमचं टाइम फ्रेम किती आहे, तुम्हाला विदिन 3 months 2 months मध्ये प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आहे 160 hours मध्ये. तर त्या टाइम फ्रेम मध्ये बसतं का नाही चेक करायचं. त्यानंतर तुम्ही सगळं केलं, आता टॉपिक चूज केलाय, प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे का घेतला पाहिजे ते प्रोजेक्ट तुम्ही चूज केलाय. त्यानंतर तुम्हाला प्रपोजल डेव्हलप करायचं. काय असतो प्रपोजल, तर प्रपोजल मध्ये तुम्ही काय करता, स्टुडंट मस्ट प्रिपेअर अ प्रपोजल अँड गेट अप्रुव्हल बाय देअर कन्सर्न्ड फॅकल्टीज. तुमच्या कन्सर्न फॅकल्टी कडनं ते प्रोजेक्ट काय करून घ्यायचंय, अप्रूव्ह करून घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला फॅकल्टी सांगणार तुम्ही ते पर्टिक्युलर जे चूज केलंय प्रोजेक्ट ते करेक्ट आहे का नाही, का त्यामध्ये मॉडिफिकेशन आहे, काय एक्सपर्ट गायडन्स लागणार आहे, ते सर्व तुम्ही तिथून चूज करू शकता. देन बघा तुम्हाला ते फॅकल्टीने जर अप्रुव्हल दिलं तुम्हाला ते करा म्हणून, तर तुम्हाला त्याच्यावरती रिपोर्टिंग अँड प्रेझेंटेशन करायचं. तर स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आणि प्रोफेशनल काय रिपोर्ट कव्हरिंग करायचे. त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिलं फाइंडिंग्स लिहायचे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही रिपोर्ट स्टार्ट करताय, रिपोर्ट कसं स्टार्ट करायचं ते बघणारच आहे आपण पुढे. तुम्ही फाइंडिंग लिहायचे, जे फाइंडिंग भेटलेत तुम्हाला, जे अनालिसिस करायचे ते अनालिसिस पार्ट लिहिलं पाहिजे,
तुम्ही त्या प्रोजेक्टवरती जे रिपोर्ट घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय रिकमेंडेशन आहेत का, सुझाव आहेत का तुम्हाला, सजेशन, ते लिहिले पाहिजेत. इनोव्हेटिव्ह प्रेझेंटेशन अँड फॉर्मॅट केलं पाहिजे त्यामध्ये. इन्फोग्राफिक्स म्हणजे जे असतं इन्फॉर्मेशन विथ ग्राफिक्स, ठीक आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकले पाहिजेत. टेड स्टाईल टॉक्स टाकला पाहिजे. एखादा टॉक्स आहे, तुम्ही टॉक्स देत आहे, ठीक आहे, ते एखादं इन्क्लूड करू शकता, जे की सर्वेमध्ये कोणाला गायडन्ससाठी तुम्ही देताय ते इन्क्लूड करा. स्लाइड डेक, व्हिडिओ प्रेझेंटेशन आणि वेबिनार्स पण घेऊ शकता, जेणेकरून तुमचे हे सर्व रिपोर्टिंग मध्ये येऊ शकते. देन तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी 120 आवर्स तुम्हाला फील्ड वरती घालायचे आणि 40 आवर्स प्री अँड पोस्ट फील्ड वर्क वरती घालायचे प्लॅनिंग आणि याच्यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला युनिव्हर्सिटीने काय केलेलं आहे सांगितलेलं आहे, स्टेप्स कसे करायचे. सगळ्यात पहिलं तुमचं टॉपिक चूज करा. ते प्रोजेक्ट का चूज केला तुम्ही टॉपिक, त्याबद्दल तुम्हाला काय करायचं, ऑब्जेक्टिव्ह लिहायचे. देन काय प्रपोजल डेव्हलपमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रिपोर्ट ह्या स्टँडर्ड मध्ये बनवायचा आणि ह्या टाइमलाईन मध्ये बनवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा फील्ड प्रोजेक्ट प्रपोजल आउटलाईन अँड फील्ड रिपोर्ट आउटलाईन हे दोन आहेत आपल्याकडे. आता प्रोजेक्ट तुम्ही चूज केलंय, सगळं केलंय. आता बघा ते प्रपोजलची आउटलाईन कशी पाहिजे. बघा प्रपोजल तुमचे 3 ते 5 पेजेस पाहिजे. त्यामध्ये इंट्रोडक्शन पाहिजे, स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम पाहिजे, पर्पज पाहिजे, कशासाठी करताय तुम्ही, ठीक आहे, त्याचा सिग्निफिकन्स काय पाहिजे, रिलेव्हंट आहे का नाही तुमचा प्रोजेक्ट, ठीक आहे. देन प्लॅन फॉर एक्झिक्युशन, कसं त्याला एक्झिक्यूट करणार आहे, इम्प्लिमेंट करणार आहे ते लिहिलं पाहिजे. आणि लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे 1 to 2 पेज समरी ऑफ एक्झिस्टिंग रिसर्च. ऑलरेडी त्या टॉपिक वरती रिसर्च आहे का कुणाचा, त्याचं रिसर्च घेऊन तुम्हाला त्याच्यावरती इन्क्लूड करायचे. तर हे तुमचं प्रपोजल आउटलाईन झालं. आता रिपोर्ट आउटलाईन मध्ये काय, मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स तुम्हाला काहीतरी जोडले पाहिजेत. तर काय मॅन्डेटरी डॉक्युमेंट, सगळ्यात पहिलं टायटल पेज पाहिजे, ठीक आहे, रिपोर्ट मध्ये टायटल पेज पाहिजे. देन तुम्हाला डिक्लेरेशन अँड एक्नॉलेजमेंट पाहिजे, म्हणजे तुम्ही ज्यावरती केलेलं आहे हे सगळं डेटा मीच केलेला आहे कलेक्ट, ठीक आहे, तर ह्या सोर्सेस थ्रू वापरलेलं आहे सगळं, तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचे आणि एक्नॉलेजमेंट तुम्हाला एक्नॉलेज करायचे की मी हे वापरलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट फ्रॉम इन्स्टिट्यूट तुम्हाला सर्टिफिकेट देतं की पर्टिक्युलर विद्यार्थी हा तुमच्या कॉलेजमधनं हा रिपोर्ट केलेला आहे, साईन करून देतो डायरेक्टरचे, ते जोडायचं आहे. त्यानंतर अबस्ट्रॅक्ट, तुमचा प्रोजेक्ट कशाबद्दल आहे त्याची एक समरी लिहायची 1 पेजेस मध्ये, ठीक आहे. देन टेबल ऑफ कंटेंट लिहायचे, म्हणजे तुमच्या रिपोर्टमध्ये काय काय येणार आहे, टोटल त्याचे पेजेस, त्याचे नंबर, ते सगळे आहे फॉर्मॅटमध्ये पाहिजे. टायटल पेज, डिक्लेरेशन, सर्टिफिकेट, अबस्ट्रॅक्ट अँड टेबल ऑफ कंटेंट हे सगळं जोडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बघा चॅप्टर्स लिहायचे. त्याच्यानंतर काय करायचं, टेबल ऑफ कंटेंट मध्ये चॅप्टर लिहायचे. सगळ्यात पहिलं इंट्रोडक्शन लिहायचं आहे, प्रॉब्लेम स्टेटमेंट, ऑब्जेक्टिव्ह, थेरॉटिकल फ्रेमवर्क आणि सिग्निफिकन्स. इंट्रोडक्शन मध्ये हे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू, एक्झिस्टिंग जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे एखादं तुमचा टॉपिक आहे एनपीए वरती कोणी केलंय का रिसर्च, त्याच्या काय डेटाबेस आहे त्याचं ते इन्क्लूड करायचं तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू मध्ये. मग आता तुमची मेथॉडॉलॉजी सिलेक्ट करा, क्वालिटेटिव्ह आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, फक्त फॅक्ट बेस आहे, न्यूमेरिकल आहे, की तुम्ही सर्वे करता, इंटरव्ह्यू घेता, ओपिनियन घेता, एक्सपिरियन्स वरती लिहिताय त्याच्यावरती, ते तुमचं मेन्शन करायचं आहे. देन तुम्ही जे डेटा घेतलेला आहे क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह, ठीक आहे, तर ते तुम्हाला प्रॉपर टूल्स लावून अनालिसिस करून दाखवायचे की हे पर्टिक्युलर होतं, ग्राफिक्स लावायचे आहेत, ग्राफ्स लावायचे आहेत, चार्ट लावायचे आहेत, पायवट टेबल लावायचं आहे, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला इंटरप्रेट करायचं आहे बेस्ड ऑन युअर प्रायमरी अँड सेकंडरी डेटा. जसं प्रायमरी मी सांगितलं तुम्ही स्वतः कलेक्ट केलेला डेटा, सेकंडरी म्हणजे दुसऱ्याचा डेटा घेतलाय तुम्ही ऑथेंटिक ऑर्गनायझेशनचा, जसं आरबीआय, गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट मोठ्या इंडस्ट्रीजचं ऑर्गनायझेशन असेल, त्यांच्याकडला डेटा घेऊन तुम्ही अनालिसिस करताय, त्याचं ग्राफिक्स टाकायचं तुम्हाला. देन तुम्हाला रिझल्ट काय सापडलं त्या डेटामधनं, ठीक आहे, काय फाइंड आउट झालं ते लिहायचं रिझल्ट मध्ये, ठीक आहे. मग समराईज करायचं तुम्हाला की इनसाइट्स आणि प्रपोज सोल्युशन करायचं, म्हणजे तुम्हाला रिकमेंडेशन सुद्धा द्यायचं आहे त्यावरती. देन तुम्हाला डिस्कस द लर्न अँड स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट, ठीक आहे. जे तुम्ही लर्न केलंय त्याच्यातनं ते तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं पुढच्याला, हे लर्न केलेलं आहे आणि त्यावरती मला हे चुका सापडलेल्या आहेत आणि हे सोल्युशन दिलं पाहिजे, ते तुम्हाला सांगायचं आहे त्यामध्ये, ठीक आहे. देन बघा अनेक्चर जोडायचं, म्हणजे कुठून इन्फॉर्मेशन घेतली तुम्ही, क्वेश्चनियर केलंय का, डेटा शीट काय लावले का, कुठलं सप्लिमेंटरी मटेरियल वापरले का, रेफरन्स बुक वापरले का, ते सगळ्या अनेक्चर मध्ये आपल्याला जोडायचं असतं, ठीक आहे. त्यानंतर बघा इव्हॅल्युएशन पॅटर्न सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता हे सगळं केलंय तुम्हाला, मार्क कसे भेटणार, टोटली बघा, टोटली ह्या फील्ड प्रोजेक्टसाठी तुम्हाला किती 150 मार्क आहेत, म्हणजे 1 ऑफ द हायेस्ट मार्क आहेत तुमचे. 3 पेपर लेवलचे मार्काला आहेत, ठीक आहे, 3 पेपरचे. म्हणजे बघा तुमचा जे एखादा पेपर असतो 50 मार्क कॉलेजचे असतात, 50 मार्क युनिव्हर्सिटीचे असतात, ठीक आहे, नॉर्मली. देन आता बघा तुमचे जे असं IKS आहे, MF आहे, ठीक आहे, असे जे छोटे युनिव्हर्सिटी लेवल पेपर असतात ना, युनिव्हर्सिटी लेवल पेपरचे 3 पेपर जर घातले तुम्ही तर तेवढे मार्क तुम्हाला इथे भेटणार आहेत 150 मार्काचे, ठीक आहे. तर त्यामुळं
तुम्हाला त्याचं ब्रेकडाऊन दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं कॉलेज कसं देणार, फॉर्मेटिव्ह असेसमेंट. कॉलेजकडनं तुम्हाला 50 मार्क आहेत, ठीक आहे, आणि युनिव्हर्सिटीकडनं तुम्हाला 100 मार्क आहेत. असं टोटल तुमचे 150 मार्काचा हा सब्जेक्ट असणार आहे तुम्हाला. मग कॉलेज काय प्रोजेक्टच्या प्रपोजलला 5 मार्क देईल, ठीक आहे. कॉलेजवाल्यांसाठी दिलेलं आहे डिटेल ब्रेकडाऊन, इंटरिम प्रोग्रेस, फायनल रिपोर्ट झालं, प्रेझेंटेशन झालं, ऑब्जेक्टिव्ह झाले, अनालिसिस झालं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग झालं, इनोव्हेशन केले का नाही त्याच्याबद्दल मार्क आहेत. रिफ्लेक्शन म्हणजे तुम्ही काय लर्न केले ते रिफ्लेक्ट करताय का नाही त्यावरती तुम्हाला मार्क देणार. डॉक्युमेंटेशन, रिपोर्टिंग वरती मार्क देणार, ठीक आहे. हे कॉलेज लेवलचे मार्क झाले. आता बघा समेटिव्ह असेसमेंटमध्ये युनिव्हर्सिटी कडनं मार्क भेटणार तुम्हाला. म्हणजे आता ह्याचे तर पेपर होणार नाही, एक्झाम होणार नाही, कसे मार्क भेटतील, तर तुम्हाला बघा वाय होणार आहे. वाय कुणाकडनं, एक्सटर्नल पॅनल 50 मार्क्सचं, म्हणजे कॉलेजच्या बाहेरचे लोक येणार, तुमचा रिपोर्ट बघणार, ठीक आहे, त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएट करणार, तुमची रिसर्चची क्वालिटी बघणार, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड आहे का नाही त्यामध्ये, तुम्ही पर्टिक्युलर प्रॉब्लेम सोल्युशन करेक्ट दिलेत का नाही, ठीक आहे, इनोव्हेशन आहे का नाही, का कॉपी पेस्ट केलाय दुसऱ्याचा रिपोर्ट, ठीक आहे, आणि तुमची रिपोर्टिंग स्टाईल कशी आहे, ते सर्व वरती तुम्हाला काय करणार 100 मार्क्स देणार आहे, ठीक आहे. 50 मार्क्स तुमचे वायवासाठी, 50 मार्क तुमचे इव्हॅल्युएशन साठी, असे तुम्हाला 100 मार्क भेटणार आहेत. अशा प्रकारे हे तुमचं टोटल प्रोजेक्टचं असणार आहे माहिती, ठीक आहे. तर इन डिटेल तुम्ही हे बघितलेलं आहे. आता याच्या पलीकडे बघा कसं करायचं ऍक्च्युअली. आता सर हे सगळं तुम्ही सांगितलंय सर, तुम्ही आता ऍक्च्युअली एखादं एक्झाम्पल द्या ना सर, कसं बनवायचं प्रॉपर वगैरे, तर त्याचं प्रॉपर देणार आहे मी फायनान्स बद्दल एक्झाम्पल घेऊन. त्याच्या अगोदर तुम्हाला युनिव्हर्सिटीने कसं सिलेबस दिलं ते बघून घेऊया. त्यानंतर एक एक्झाम्पल देणार आहे, तुम्हाला स्टँडर्ड असणार आहे की कशा प्रकारे हे तुमचं रिपोर्टिंग झालं पाहिजे. त्याच्या अगोदर बघा तुम्हाला असंच इंटरॅक्टिव्ह वेने जर शिकायचे असतील आपले MBA चे क्लासेस वगैरे, तर आपले क्लासेस आहेत फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर. आपण हे इंटरॅक्टिव्ह वेने MBA चे क्लासेस घेत असतो, ठीक आहे. आता बघा सेकंड सेमिस्टरचे क्लासेस होणार आहेत. MM आहे, FM आहे, HRM आहे, OSCM आहे, लॅब आहे, BRM आहे, असे मल्टिपल सब्जेक्टचे आपण क्लासेस घेत असतो. हे जर तुम्ही कॉम्बो घेतलं ना, कॉम्बो घेतल्यानंतर तुम्हाला बघा फ्री गायडन्स आहे, प्रोजेक्ट गायडन्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल कॉम्बो सोबत. कॉम्बोची प्राइस रेग्युलर आपली 15,500 आहे. काय कॉम्बोची प्राइस 15,500 आहे. बट आपण हे प्राइस आहे मकर संक्रांतीनुसार, न्यू इयरच्या सेलिब्रेशन नुसार आपण याची प्राइस एकदम लोवेस्ट ठेवलेली आहे. काय लोवेस्ट प्राइस ठेवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जर प्राइस जाणून घ्यायचे, जस्ट तुम्ही इंटरेस्टेड आहेत आपल्या टीचिंगमध्ये, तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा नंबर आहे, त्यावरती तुम्हाला इन डिटेल प्राइसिंग भेटून जाईल, ठीक आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय करायचं, तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला इन डिटेल माहिती भेटून जाईल, ठीक आहे. आपल्या क्लासेसचं फीचर्स काय बघा, सगळ्यात पहिले लाईव्ह क्लासेस होतात, रेकॉर्डेड होतात, PDF नोट्स असतात. नोट्स दुसरे कुठलेच नोट्स घेण्याची गरज नाही, आपले नोट्स फॉलो केले ना दॅट इज सफिशियंट. ऑल आन्सर्स यू कॅन अटेम्प्ट फ्रॉम आवर नोट्स. क्विक रिव्हिजन क्लासेस होतात. शेवटी काय आपण क्विक रिव्हिजन क्लासेस घेतो. एक्झाम रिलेटेड काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते आपण सांगत असतो, ठीक आहे. त्यानंतर मॉक टेस्ट घेणार आहे आपण. एखादा पेपर झाला, MM चा सिलेबस संपला आपला, त्यावरती एक इन डिटेल प्रॅक्टिस घेणार आपण. मॉक टेस्ट जसं युनिव्हर्सिटी घेत असते पेपर त्याच्या लेवलने, त्यावरती तुम्हाला 360 डिग्रीने आपण काय करतो, प्रॉपर फीडबॅक देतो. तुमचं इंट्रोडक्शन कसं आहे, मेन बॉडी कशी आहे, कन्क्लुजन कसं आहे, तुमचं प्रेझेंटेशन स्टाईल कशी आहे, हे सर्वावरती आपण काय इन डिटेल फीडबॅक देत असतो, जेणेकरून तुम्ही ऍक्च्युअल जेव्हा एक्झामला जाता युनिव्हर्सिटीच्या, त्यामध्ये हे चुका नाही केले पाहिजे. त्याच्यासाठी आपण मॉक टेस्ट पण घेतो. डाऊट सेशन, everyone has any kind of doubt, ठीक आहे. यू कॅन पर्सनली कनेक्ट विथ अस अँड यू कॅन रिझॉल्व युअर डाउट्स ॲज वेल, ठीक आहे. तर आपली बॅच आहे 4 मंथची, स्टार्टिंग फ्रॉम 1 फेब. 1 फेबपासून स्टार्ट होणार आहे. टायमिंग का असतो, मंडे टू फ्रायडे इव्हनिंगला 7 ते 9 मध्ये असतं. आता ज्यांना मनी प्रॉब्लेम आहे, काय आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठीच आपण प्राइस खूप कमी ठेवलेली आहे, ठीक आहे. 4 डिजिटच्या अंदर तुमची प्राइस आहे, ठीक आहे. 4 डिजिट मध्ये तुमची प्राइस असणार आहे. मी हे पण रिव्हील करतो, ठीक आहे. इकडे 5 डिजिट आहे, इकडे 4 डिजिट मध्ये तुमची प्राइस आहे. तर तुम्हाला इन्स्टॉलमेंट पण भेटणार आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला द्यायचं आहे, आणि सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्हाला 1 महिन्यानंतर द्यायचं आहे. तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर त्याच्या थ्रू पण तुम्ही पेमेंट करू शकता, ठीक आहे. तर हे ऑफर लिमिटेड आहे 21 तारखेपर्यंत. तर तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करा आणि रजिस्टर करू शकता तुमचा कोर्स, ठीक आहे. तर बघा इन डिटेल युनिव्हर्सिटीनं कसं दिलेलं आहे फील्ड प्रोजेक्टचं सिलेबस. ते फील्ड प्रोजेक्ट बद्दल सिलेबस आपण बघणार आहोत. बघा सगळ्यात पहिलं कशाबद्दल आहे, प्रिएम्बल दिलंय त्याने, म्हणजे जसं आपण बघितलं ऑब्जेक्टिव्ह कशासाठी आहे, ते रिअल लाईफ एक्झाम्पल असेल, प्रॅक्टिस असेल, थेरी असेल, गॅप असेल तुमचा, ते सगळं भरून काढण्यासाठी, ठीक आहे. फील्ड प्रोजेक्ट कशाचं आहे, तुमचं स्पेशलायझेशन रिलेटेड पाहिजे, ठीक आहे. ग्रुप नॉट परमिटेड, ठीक आहे. ऑनलाईन परमिटेड नाही आहे. प्रायमरी डेटा कलेक्शन मॅन्डेटरी आहे, ठीक आहे. प्रायमरी डेटा कलेक्शन तुमचा पाहिजे तिथं, ठीक आहे. प्रोजेक्ट कॅन बी क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह, ठीक आहे. फॉर सर्वे सॅम्पल साईज शुड बी 100 पार्टिसिपेंट आणि इन डेप्थ इंटरव्ह्यूसाठी 40 to 60 मिनिटचा एक इंटरव्ह्यू पाहिजे. त्याच्यासाठी सॅम्पल साईज ऍटलिस्ट 25 पाहिजे,
ठीक आहे. त्यानंतर एक्सपेक्टेड आवर्स 160 सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन असेल, फॅमिली बिझनेस असेल, कोऑपरेटिव्ह असेल किंवा एखादा कंटेम्पररी इश्यूज असेल तर त्यातला कुठलाही टॉपिक घेऊन तुम्ही तुमचं हे रिपोर्ट घेऊ शकता. काय नोट स्टुडंट कॅन ऑल्सो कॅरी आउट द प्रोजेक्ट विदाउट बिंग असोसिएटेड विथ एनी ऑर्गनायझेशन. बघा तुम्हाला सांगितलंय तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशन सोबत जोडायचं नसेल तर तुम्ही करू शकता. जसं कंटेम्पररी इश्यूज असतील, स्पेशलायझेशन स्पेसिफिक असतील, लोकल नॅशनल कन्सर्न्स असतील, ते एखादं टॉपिक घेऊन तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता. मॅटर्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स पण त्यात घेऊ शकता, जेणेकरून तुमचा रिपोर्ट हे एखाद्या ऑर्गनायझेशनला जोडून नसायचा असेल तर हे करू शकता. ठीक आहे. देन लिंकेज विथ स्पेशलायझेशन. मेन गोष्ट आहे की तुमचं जे आहे टॉपिक ते काय मस्ट बी अलाइन विथ स्पेशलायझेशन. अलाइन पाहिजे स्पेशलायझेशन सोबत. ठीक आहे. त्यानंतर बघा हे लोकल नॅशनल इश्यूज जे स्पेशलायझेशन ॲज गायडेड बाय फॅकल्टी मेंटर ते इश्यूज सॉल्व्ह झाले पाहिजेत तुमचे. ठीक आहे. सिलेक्टिंग रिलेव्हंट टॉपिक. ठीक आहे. आयडेंटिफाईंग द स्कोप. ठीक आहे. प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, प्लॅनिंग प्रपोजल पाहिजे आणि रिपोर्टिंग अँड प्रेझेंटेशन पाहिजे, जे की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. हे युनिव्हर्सिटीनं तुम्हाला असं इन डिटेल दिलेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय म्हणलंय, प्रेझेंटेशन कुड बी थ्रू एनी ऑफ द फॉलोइंग इनलिस्टेड फॉर्मॅट्स. तर काय काय असू शकतं, ट्रॅडिशनल स्लाइड असू शकतात, बनवू शकता तुम्ही. ठीक आहे. इन्फोग्राफिक्स असेल, इन्फॉर्मेशन विथ ग्राफिकल माइंडसेटने तुम्हाला काय करायचे प्रेझेंट करायचे आहेत. देन तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन असेल, पोस्टर प्रेझेंटेशन असेल, वेबिनार असेल, टेड टॉक सारखी स्टाईलनं तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. स्टोरी टेलिंग असेल, हे सगळं करायचं आहे तुम्हाला 160 आवर्समध्ये. ठीक आहे. तर हे फील्ड प्रोजेक्टचं प्रपोजल आउटलाईन आहे. ठीक आहे. प्रपोजल आउटलाईन मध्ये काय सांगितलं त्यांनी बघा क्लिअरली. प्रोजेक्ट इंट्रोडक्शन पाहिजे, प्रॉब्लेम स्टेटमेंट पाहिजे, पर्पज पाहिजे, सिग्निफिकन्स पाहिजे, टाइमलाईन पाहिजे. ठीक आहे. आणि लिटरेचर रिव्ह्यू पाहिजे, जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय, रिपोर्ट आउटलाईन. अगोदर प्रपोजल आउटलाईन बघितली, आता रिपोर्ट. तर टायटल पेज पाहिजे, डिक्लेरेशन पाहिजे, एक्नॉलेजमेंट पाहिजे. ठीक आहे. सर्टिफिकेट बाय गाईड ऑन इन्स्टिट्यूशनल लेटर हेड पाहिजे. ठीक आहे. सर्टिफिकेट बाय पार्टनर ऑर्गनायझेशन, तुमचं ऑर्गनायझेशन जे आहे त्यांच्याकडनं एक सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. टेबल ऑफ कंटेंट पाहिजे, लिस्ट ऑफ टेबल्स, लिस्ट ऑफ फिगर्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट पाहिजे. हे सर्व तुमचं काय रिपोर्टचं स्टार्टिंग पाहिजे. सगळ्यात पहिलं टायटल पेज. ठीक आहे. डिक्लेरेशन, कॉलेजचं लेटर, कंपनीचं लेटर, कंटेंट. ठीक आहे. एक्नॉलेजमेंट, ॲब्स्ट्रॅक्ट, सगळे हे गोष्टी तुम्हाला हे 1 बाय 1 जसं इथं हे दिलेलं आहे. ठीक आहे. हायरार्की, त्या हायरार्कीनुसार तुम्हाला लिस्ट डाऊन करून रिपोर्ट बनवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा फर्स्ट चॅप्टर तुम्हाला इंट्रोडक्शन पाहिजे. काय प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टचे इंट्रोडक्शन द्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. ते स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, पर्पज, ऑब्जेक्टिव्ह, थेरोटिकल फ्रेमवर्क, सिग्निफिकन्स, डेफिनेशन. ठीक आहे. चॅप्टर 2 तुम्हाला करायचं आहे लिटरेचर रिव्ह्यू. ठीक आहे. चॅप्टर 3 मेथडॉलॉजी कुठली वापरताय तुम्ही. ठीक आहे. चॅप्टर 4 डेटा कलेक्शन अँड अनालिसिस करायचं आहे. चॅप्टर 5 रिझल्ट अँड फाइंडिंग अँड सजेशन्स करायचे. ठीक आहे. तुम्हाला काय फाइंड आउट झालं, काय सजेशन देत आहे तुम्ही, ते सर्व तुम्हाला इन्क्लूड करायचं आहे. त्यानंतर बघा अनेक्शर्स द्यायचा आहे लास्ट नंबरला तुम्हाला. कुठून कुठून डेटा तुम्ही वापरलाय, काय काय घेतलंय, क्वेश्चनरी, ऑब्झर्वेशन शीट, फील्ड मॅप, एक्झिबिट, जिओ टॅग फोटोज. ठीक आहे. हे पण द्यायचं तुम्हाला. जिओ टॅग जाऊन ऍक्च्युअली तुम्ही काम केलंय का नाही कसं कळणार लोकांना, तर तुम्हाला जिओ टॅग फोटो पण काढायचा आहे आणि ते तिथं जोडायचं आहे. इव्हॅल्युएशन टोटल 150 मार्क, कॉलेजचे 50 आणि युनिव्हर्सिटीचे 100 मार्क. अशा प्रकारे इव्हॅल्युएशन असणार आहे. ठीक आहे. देन फॉर्मेटिव्ह असेसमेंट, कॉलेजचे मार्किंग कसे असणार ते दिलेलं आहे आणि एक्सटर्नल गाईडची मार्किंग कशी असणार आहे. ठीक आहे. देअर शिल बी पॅनल ऑफ 2 एक्झामिनर्स फॉर द फायनल वाय. ठीक आहे. युनिव्हर्सिटी शल नॉमिनेट एक्सटर्नल एक्झामिनर. ठीक आहे. युनिव्हर्सिटी देत असते तुम्हाला. डायरेक्टर शल नॉमिनेट इंटरनल, एक युनिव्हर्सिटीचे एक कॉलेजचे, असे दोघं मिळून तुमचं काय घेणार, वाय घेणार. तुम्हाला विचारणार कशाचे क्वेश्चन विचारणार, प्रेझेंटेशन बाय इच स्टुडंट अलॉंग विथ स्पायरल रिपोर्ट इज मॅन्डेटरी. स्पायरल रिपोर्ट करून घेऊन जायचे तुम्हाला, ते मॅन्डेटरी आहे. स्टुडंट विल डिलिव्हर 15 मिनिट प्रेझेंटेशन अबाउट द फील्ड प्रोजेक्ट. काय तुम्हाला 15 मिनिट काय करायचंय, डिलिव्हर करायचे लेक्चर. काय केलं तुम्ही, कसं केलं, काय फाइंड आउट झालं, काय सोल्युशन आहे, तुम्ही कुणाकुणाला भेटलात, कुणाच थ्रू क्वेश्चन घेतला, कसे सर्वे केला, ते सर्व तुम्हाला इन डिटेल मेन्शन करायचं आहे. आणि 15 मिनिटांमध्ये काय करायचंय, गाईडला समजून सांगायचं, सर मी हे केलं होतो, अशा प्रकारे केलं होतं, ते सर्व तुम्ही इन डिटेल तिथं नोट डाऊन करून सांगायचं आहे. त्यानंतर बघा पॅनल विल इव्हॅल्युएट द प्रेझेंटेशन फॉर 50 मार्क. तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन 50 मार्काला इव्हॅल्युएट केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला वाय घेतली जाईल 50 मार्काची. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रेझेंटेशन शुड प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह, क्वालिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, इनोव्हेशन, डॉक्युमेंटेशन आणि रिफ्लेक्शन, ह्या गोष्टीवरती तुमचं प्रोजेक्ट जज केला जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो मी. ठीक आहे. एक टॉपिक घेतलेला आहे आपण, त्या टॉपिकला अनालिसिस केलेला आहे आपण इन डिटेल. बघा काय टॉपिक आहे, प्रोजेक्ट ऑन इम्पॅक्ट ऑफ फायनान्शियल लिटरसी ऑन पर्सनल इन्व्हेस्टमेंट डिसिजन. ठीक आहे. आता हे टॉपिक आहे, इन डिटेल टॉपिक आहे.
तर हे टॉपिक घेतलेला आहे आपण आणि याच्यावरती कसं रिपोर्ट बनवणार बघा. आता इम्पॅक्ट ऑफ लिटरसी इन इन्व्हेस्टमेंट. आता या प्रोजेक्टचं टॉपिक काय बघा, तुम्हाला इम्पॅक्ट ऑफ फायनान्शियल लिटरसी ऑन पर्सनल इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणलेलं आहे. म्हणजे आता जे तुमचं नॉलेज असतं, तुमची शिकायची पद्धत जी असते, तुमची जे लर्निंग असेल, तुमचे एज्युकेशन असेल, त्याचा काही इम्पॅक्ट असतो का कशावरती, तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजनवरती. तर हे आपलं हे टॉपिक आहे. तर त्या टॉपिकला कसं लिहायचं बघा. सगळ्यात पहिलं तुम्ही टॉपिक ओव्हरव्ह्यू कशासाठी घेताय, ते टू स्टडी हाऊ नॉलेज अबाउट द फायनान्सेस अफेक्ट द पीपल डिसिजन मेकिंग अबाउट देअर इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. फायनान्शियल लिटरसी इज क्रिटिकल स्किल फॉर मॅनेजिंग पर्सनल फायनान्सेस बट द रोल इज इन्फ्लुएन्सिंग द इन्व्हेस्टमेंट चॉईसेस इज नॉट ऑलवेज वेल अंडरस्टूड. दिस प्रोजेक्ट इन्व्हेस्टिगेट्स द रिलेशनशिप बिटवीन फायनान्शियल लिटरसी अँड इन्व्हेस्टमेंट बिहेवियर. असं तुम्हाला टॉपिकचं ओव्हरव्ह्यू द्यायचं. मी इन शॉर्ट दिले, तुम्ही थोडं लेंदी बनवू शकता, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन वगैरे देऊ शकता. सगळ्यात पहिले एक्सप्लेन करू शकता की फायनान्शियल लिटरसी काय असते, इन्व्हेस्टमेंट काय असते आणि त्या दोघांचं रिलेशनशिप काय असते, ते तुम्ही ह्या टॉपिक ओव्हरव्ह्यू मध्ये देऊ शकता. अशा प्रकारे हे टॉपिक ओव्हरव्ह्यू मी इन शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही असं लिहायचं आहे तुम्हाला. देन बघा ऑब्जेक्टिव्ह, कशासाठी काम करता हे, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय. तर ऑब्जेक्टिव्ह बघा, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रोजेक्ट इज टू अनालिज हाऊ द फायनान्शियल लिटरसी इम्पॅक्ट द टाइप ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ पर्सनल इन्व्हेस्टमेंट इंडिव्हिज्युअल्स मेक टू प्रोव्हाइड ऍक्शनेबल रिकमेंडेशन इम्प्रूव्हिंग फायनान्शियल अवेअरनेस अमॉंग द इंडिव्हिज्युअल. काय करायचं आहे, अवेअरनेस वाढवण्यासाठी काय तुम्ही रिकमेंडेशन देऊ शकता का नाही ते द्यायचे, त्याच्याबद्दल हे प्रोजेक्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे असं लिहिलेलं आहे. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह इन डिटेल पण लिहू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला मेथोडॉलॉजी आहे, कोणती मेथड वापरताय तुम्ही. ठीक आहे. डेटा कलेक्शनसाठी टार्गेट पार्टिसिपेंट्स कोण आहेत, तुमचे अनालिसिस कोणत्या मेथडने करताय, हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे त्यामध्ये. आता डेटा कलेक्शनसाठी काय करताय तुम्ही, तर ते लिहायचं. डेटा कलेक्शन, प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. बघा, प्रायमरी डेटासाठी डिझाइन सर्वे क्वेश्चनरी टू इव्हॅल्युएट इंडिव्हिज्युअल फायनान्शियल नॉलेज. क्वेश्चन्स मे इन्क्लूड लेवल ऑफ अंडरस्टँडिंग अबाउट इन्व्हेस्टमेंट बद्दल त्याला काय माहिती आहे का नाही, त्याच्याबद्दल क्वेश्चन्स असू शकतात. ठीक आहे. सोर्सेस ऑफ फायनान्शियल नॉलेज, तुला कुठून नॉलेज भेटतं फायनान्शियलचं ते बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी अँड टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट, कुठं कुठं करता, कधी कधी करता, त्याची फ्रिक्वेन्सी काय ते विचारायचं आहे तुम्हाला. आणि 100 रेस्पॉन्डंट्सला तुम्हाला विचारायचं आहे. आणि रिझन फॉर अवॉइडिंग, कोणीतरी करत नसेल इन्व्हेस्टमेंट, का करत नाही, काय फायनान्शियल प्रॉब्लेम आहे की नॉलेज नाही की काय नाही, ते सगळं अनालिसिस करायचं. अशा प्रकारे तुमचं प्रायमरी डेटा, म्हणजे तुम्ही ग्राउंडवरती जाऊन काय क्वेश्चनियर करताय, तर क्वेश्चनियर करायचं आहे. मी क्वेश्चनियरचं सॅम्पल पण देतो तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या. तोपर्यंत काय करा, व्हिडिओ बघत राहा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण ही इन्फॉर्मेशन तुम्हाला एवढ्या सोप्या भाषेत कुणी सांगणार नाही. तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन घेऊन आलो एवढ्या सोप्या भाषेत, तर तुम्ही ह्याच्यासाठी आपल्या एफर्ट्सला लाईक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा सेकंडरी डेटा. आता या फायनान्शियल लिटरसी बद्दल सेकंडरी डेटा म्हणजे काय, आरबीआय एक रिपोर्ट प्रोड्यूस करत असते. कोणता प्रोड्यूस करत असते, फायनान्शियल लिटरसी इन इंडिया. त्या रिपोर्टमधनं तुम्ही घेऊ शकता डेटाबेस की आरबीआयनं काय म्हणलेलं आहे, किती भारतामध्ये रुरल लेवलला किती लिटरसी आहे, अर्बन लेवलला किती आहे, मेट्रो लेवलला किती आहे, किती लोक फायनान्शियल इलिटरेट आहेत, ते सगळं रिपोर्ट आरबीआयनं केलेलं आहे ऑलरेडी. तुम्हाला ते उचलायचं आहे आणि तुम्हाला लिहायचं आहे त्यामध्ये. ठीक आहे. मी यूज डेटा बाय रिलायबल सोर्सेस, जसं आरबीआयचं पब्लिकेशन असेल. ठीक आहे. इन्क्लूड डेटा ऑन फायनान्शियल लिटरसी, वेगवेगळे न्यूजपेपर असतील त्याच्यातला डेटा, पब्लिकेशन असतील, गव्हर्नमेंटची. ठीक आहे. इकॉनॉमिक सर्वे असतं, गव्हर्नमेंटचं बजेट असतं, त्याच्यातला डेटा घेऊ शकता तुम्ही. आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, काय असतील, त्याच्यामध्ये पण तुम्हाला डेटाबेस भेटून जातो. पर्टिक्युलर फायनान्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लिटरसी बद्दल तुम्ही माहिती गेन करू शकता. तर हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, प्रायमरी आणि सेकंडरी डेटा थ्रू अनालिसिस करून तुमच्या रिपोर्टमध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे. कशाचं अनालिसिस करायचं आहे, तुमचा डेटा. एक तर डेटा क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशन, ऑर्गनाइज द सर्वे रेस्पॉन्सेस इंटू स्प्रेडशीट. ठीक आहे. फायनान्शियल लिटरेट बेस्ड ऑन सर्वे स्कोर, नॉन लिटरेट. ठीक आहे. इन्क्लूड डेमोग्राफिक्स लाईक एज, इन्कम, एज्युकेशन टू आयडेंटिफाय द पॅटर्न. तुम्ही कोणत्या कोणत्या लोकांचा सर्वे केलाय, त्यांचे एज काय, त्यांचं एज्युकेशन काय, त्यांचं इन्कम काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, फ्लो चार्ट थ्रू अनालिसिस करायचे आहे. देन तुम्ही अनालिसिस करण्यासाठी स्टॅटिस्टिकल अनालिसिस वापरू शकता. तर काय, रिग्रेशन अनालिसिस टू आयडेंटिफाय कोरिलेशन बिटवीन फायनान्शियल लिटरसी अँड इन्व्हेस्टमेंट बिहेवियर. फायनान्शियल लिटरेट आहात तुम्ही, तर त्याच्यामुळे तुमचे डिसिजन कसं आहे इन्व्हेस्टमेंट बद्दल ते तुम्हाला अनालिसिस करायचं. जर इलिटरेट आहे तर तुम्ही डिसिजन घेताय का फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट बद्दल, तर ते तुम्हाला कोरिलेशन सांगायचे. जर एखादा माणूस शिकलेला आहे तर किती इन्व्हेस्टमेंट करतो, एखादा माणूस इलिटरेट आहे तर इन्व्हेस्टमेंट काय, तर दोघातलं रिलेशन तुम्हाला सांगायचं आहे, जे की ह्या स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये येतं. देन डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस टू हायलाइट द इन्साइट्स अँड ट्रेंड्स. ठीक आहे. देन पर्सेंटेज ऑफ रेस्पॉन्डन्स अवेअर ऑफ डिफरंट इन्व्हेस्टमेंट टूल्स. आता किती लोक अवेअर आहेत, कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, स्टॉकमध्ये करतो, म्युच्युअल फंड करू शकतो, एफडी करू शकतो. ठीक आहे. अदर लोकांना आपण लोन देऊ शकतो. असे डिफरंट इन्व्हेस्टमेंट आहेत तुमचे, जे की ते माहित आहे का लोकांना, ते बघायचं तुम्हाला, अनालिसिस करायचे. किती लोकांना तुम्ही प्रश्न विचारले, त्याच्यातले किती लोकांना माहित होतं, ते चार्ट आणि ग्राफ्स थ्रू
द्यायचं आहे तुम्हाला, प्रेझेंटेशन अनालिसिस करून द्यायचं आहे, ठीक आहे. देन तुम्हाला व्हिज्युअलायझेशन टूल्स, जसं मी आता सांगितलं, चार्ट प्रेझेंटेशन, पाई चार्ट, पिवॉट टेबल, ठीक आहे. पाई चार्ट इन्व्हॉल्विंग इन्व्हेस्टमेंट प्रेफरन्स लाईक 40% इन म्युच्युअल फंड, 30% इन फिक्स्ड डिपॉझिट. तुम्हाला सांगायचंय मी ह्या लोकांना एवढा प्रश्न विचारला, त्यापैकी 100 लोकांना मी प्रश्न विचारला, 100 लोकांपैकी 40% लोक हे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात, 30% लोक एफडी मध्ये करतात, उरलेले 30% कुठं करत नाहीत. का करत नाहीत त्याचं रिझन द्यायचंय तुम्हाला. तरी अशा प्रकारे तुमचं काय व्हिज्युअलायझेशन थ्रू तुम्हाला डेटा प्रेझेंट करायचा आहे. देन फाइंडिंग्स. आता इथं कळलं तुम्हाला 70% लोक जे इन्व्हेस्ट करायले, 30% कुठे गेले, 30% काय इन्व्हेस्ट नाही करत त्याच्याबद्दल तुम्हाला द्यायचंय, ठीक आहे. फायनान्शियली लिटरेट इंडिव्हिज्युअल्स आर मोर लाइकली टू इन्व्हेस्ट इन डायव्हर्स, नॉन लिटरेट tend to avoid the investment, but choose the options like secure FD and saving account. Lack of financial literacy often leads to fear of or misconception about investment. तर ह्या गोष्टी तुम्हाला काय झाले, फाइंड आउट झालेले आहेत. कसे लिटरेट लोक कसं बिहेव करतात, इलिटरेट लोक कसं बिहेव करतात, त्याच्याबद्दल तुम्हाला हे फाइंडिंग लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रिकमेंडेशन द्यायचं आहे. फायनान्शियल लिटरसी वाढवायची आहे तर काय केलं पाहिजे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट टूल्स बद्दल बेसिक्स दिलं पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट, डायव्हर्सिफिकेशन बद्दल सांगितलं पाहिजे. देन तुम्हाला सांगायचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ अर्ली कंपाऊंडिंग अँड बेनिफिट्स, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सगळं सांगू शकता. देन पर्सनल फायनान्स टूल्स सांगू शकता, जसं की रिकमेंड युजर फ्रेंडली बजेटिंग, इन्व्हेस्टमेंट ट्रॅकिंग ऍप्स लाईक मिंट असेल, इटी मनी असेल, ठीक आहे, मनी कंट्रोल असेल, तुम्ही त्यांना सांगू शकता ह्या गोष्टी सगळ्या. देन सजेस्ट द प्लॅटफॉर्म टू प्रोव्हाइड स्टेप बाय स्टेप गायडन्स फॉर न्यू इन्व्हेस्टर्स आहेत, जे ज्यांना नवीन आलेले आहेत मार्केटमध्ये, 20-22 वर्षाचे तरुण आहेत, जॉब लागलेला आहे त्यांना, तर त्यांना इन्व्हेस्टमेंट टूल बद्दल माहिती द्यायची आहे तुम्हाला. देन पॉलिसी रिकमेंडेशन, ॲडव्होकेट मॅन्डेटरी फायनान्शियल लिटरसी कोर्सेस इन स्कूल्स अँड कॉलेजेस. आता तुम्ही MBA शिकता, तुम्हाला तर फायनान्शियल लिटरसी कंपल्सरी आहे, बट स्कूल्स कॉलेजपासून तुम्हाला हे इंट्रोड्यूस करायचे, जेणेकरून पुढे चालून त्यांना ड्रॉबॅक होणार नाहीत, पुढे चालून त्यांना प्रॉब्लेम येणार नाहीत. हे सगळं तुम्हाला अगोदर सांगायचं रिकमेंडेशन मध्ये. म्हणजे रिकमेंडेशन तुम्ही एकतर प्रोग्राम ठेवा लिटरसी, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, फायनान्स टूल्स बद्दल अवेअरनेस करायचे आहे, त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे. देन तुम्हाला पॉलिसी रिकमेंडेशन द्यायचे, गव्हर्नमेंटने हे केलं पाहिजे, ठीक आहे, ते कॉलेजने हे केलं पाहिजे, स्कूल्सने हे केलं पाहिजे, तुम्ही सांगू शकता. आणि त्याच्यानंतर डिलिव्हरेबल फायनल प्रोजेक्ट मध्ये काय करायचं आहे, इंट्रोडक्शन, डिफाईन द प्रॉब्लेम, त्याचं रिलेव्हन्स काय, त्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू, हाऊ एक्झिस्टिंग स्टडीज अँड फायनान्शियल लिटरसी आणि इन्व्हेस्टमेंट ट्रेंड्स बद्दल माहिती सांगायचे. त्यानंतर तुम्हाला मेथोडॉलॉजी, हाऊ डेटा वॉज कलेक्टेड अँड अनालिसिस, ती तुम्हाला सांगायची मेथोडॉलॉजी. त्यानंतर डेटा अनालिसिस करायचे तुम्हाला, कुठल्या मेथडने तुम्ही डेटा अनालिसिस करताय, ठीक आहे, तर ते सगळं तुम्हाला चार्ट्स वगैरे थ्रू टाकायचे आहे. देन रिकमेंडेशन, तुम्हाला काय सापडलं, तुम्ही आता हे इम्प्रूव्ह करायचं, जसे हे रिकमेंडेशन आहेत ते रिकमेंडेशन तुम्हाला द्यायचे आहेत. देन कन्क्लुजन, असं सापडलं, ह्या गोष्टी होत्या, आता ह्या गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या, जेणेकरून हे गोष्टी केल्या तर हे इम्प्रूव्ह होणार आहे, असं तुम्हाला कन्क्लुजन मध्ये सांगायचे. आणि ते नाही केलं तर त्याचे काय ड्रॉबॅक होणार आहेत ते इम्प्लिकेशन मध्ये सांगायचे. एवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला हे रिपोर्ट करायचं आहे. इंट्रोडक्शन, लिटरेचर रिव्ह्यू, मेथोडॉलॉजी, डेटा अनालिसिस, रिकमेंडेशन अँड कन्क्लुजन, हे असं सिस्टमॅटिक वेने तुम्हाला काय करायचं आहे, हे रिपोर्ट बनवायचं आहे, ठीक आहे. बघा आता ते काय करायचं, तुम्हाला शेवटी लिहायचंय, कीप सर्वे सिम्पल, सर्वे तुमचा सिम्पल ठेवायचा आहे, जास्तीत जास्त लोकांना भेटायचं तुम्हाला, त्याच्यावरती ग्राउंडवरती सर्वे करायचा आहे, ठीक आहे. सॉफ्टवेअर गुगल फॉर्म घ्यायचा तुम्ही सर्वेसाठी, गुगल फॉर्म सगळ्यांना आहे, जसं आपण आपल्या इथं ऍडमिशन घेता तुम्ही गुगल फॉर्म थ्रू आपण घेतो, ठीक आहे. देन एक्सेल, SPPS यूज करा तुम्ही अनालिसिससाठी. ते फोकस ऑन प्रॅक्टिकल रिकमेंडेशन दॅट जेन्युअनली हेल्प इंडिव्हिज्युअल्स अँड पॉलिसी मेकर्स, ठीक आहे. ते तुम्हाला प्रॅक्टिकल काय करायचं, रिकमेंडेशन द्यायचे, जेणेकरून हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे असं नाही सांगायचं तुम्हाला. ऍक्च्युली ग्राउंडवरती जे प्रॅक्टिकल आहे, इम्प्लिमेंट करू शकता असे तुम्हाला रिकमेंडेशन द्यायचे आहेत. हायपोथेटिकल तुम्हाला द्यायचं नाही, तुम्हाला प्रॅक्टिकल द्यायचं आहे, ठीक आहे. देन फॉलोइंग दिस फॉर्मॅट प्रोजेक्ट बिकम्स इझी टू एक्झिक्यूट आणि इम्पॅक्ट इन शोईंग द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल लिटरसी. तर अशा प्रकारे तुम्ही फायनान्शियल लिटरसी सांगू शकता, हे लिहायचं आहे कन्क्लुजन मध्ये. तर बघा एवढ्या सिंपल भाषेमध्ये आपण एक प्रोजेक्ट तुम्हाला सांगितलेला आहे सिंपल घेऊन फायनान्शियल लिटरसीचा. त्यानंतर बघा क्वेश्चनियर तुम्हाला इन्क्लूड करायचे, शेवटी अनेक्चर मध्ये वगैरे तुम्ही क्वेश्चनियर टाकू शकता. सगळ्यात पहिले डिफरंट, आता फायनान्शियल लिटरसीचा प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चनियर्स करायचे, तर तुम्ही डिफरंट सेक्शन्स मध्ये काढायचे त्याला. एक तर डेमोग्राफिक्स, एज काय त्याचं, ठीक आहे. देन तुम्हाला फायनान्शियल लिटरसी काय त्याची ते अनालिसिस, व्हॉट इज युअर एज, असं क्वेश्चन्स विचारायचे त्याला, ठीक आहे. मग त्याच्यातली एज असेल 45, मग तुम्हाला 100 लोकांचा डेटा येणार आहे, 100 लोकांमध्ये 25 चे किती लोक आहेत, 35 चे किती आहेत, ते सगळं अनालिसिस टूल मध्ये टाकायचे आहे ते तुम्हाला, ठीक आहे. देन व्हॉट इज युअर मंथली इन्कम, त्यांना इन्कम विचारायचे. असे मल्टिपल क्वेश्चन्स आहेत, मी तुम्हाला सॅम्पलसाठी 2-2 क्वेश्चन्स इथं
ऍड केलेले आहेत. तुम्ही मल्टिपल क्वेश्चन्स घ्यायचे डेमोग्राफिक्स मध्ये. ठीक आहे, 25,000 पेक्षा जास्त आहे, 25 ते 50 मध्ये आहे. ठीक आहे, 50 ते 1 मध्ये आहे, मोर दॅन 1 लाख इन्कम आहे तुमचं. तर हे असे तुम्हाला किती लोक आहेत असे ह्या फेज मध्ये बसतात ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर फायनान्शियल लिटरसी वाले, हाऊ वुड यू रेट द अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक कन्सेप्ट ऑफ फायनान्शियल कन्सेप्ट. ठीक आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट, पर्सनल इन्व्हेस्टमेंट बद्दल किती तुम्हाला माहित आहे, एक्सलंट नॉलेज आहे, गुड नॉलेज आहे, ॲव्हरेज आहे, पुअर आहे. तर असे किती लोक आहेत 100 पैकी तुम्हाला त्याचं एक व्हिज्युअलायझेशन द्यायचं आहे. एवढे लोक हे करतात, अनालिसिस करतात, एवढे लोक नाही करत, एवढ्या लोकांना माहितच नाहीये, ते सगळे लिहायचं आहे तुम्हाला. आर यू फॅमिलियर विथ द फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स. ठीक आहे, तर फिक्स डिपॉझिट बद्दल तुम्हाला विचारायचं आहे, म्युच्युअल फंड माहित आहे का तुम्हाला, स्टॉक माहित आहे का, गोल्ड ऑप्शन माहित आहे का, रिअल इस्टेट माहित आहे का. किती लोकांना माहिती आहे 100 पैकी. फिक्स डिपॉझिट 70 लोकांना माहिती आहे, म्युच्युअल फंड 20 लोकांना माहिती आहे, स्टॉक्स 5 लोकांना माहिती आहे, गोल्ड 5 लोकांना माहिती आहे, बाकीचे उरलेले 10 ह्याच्यात लिहायचे. असं तुम्हाला हे सिस्टमॅटिक वेने काय करायचं, सिस्टमॅटिक वेने तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता एकतर झालं तुमचे क्वेश्चन्स बघा डेमोग्राफिक बद्दल, फायनान्शियल लिटरसी बद्दल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे इन्व्हेस्टमेंट बिहेवियर. तुम्ही कधी इन्व्हेस्ट करता काय. ठीक आहे, डू यू करंटली इन्व्हेस्ट इन युअर मनी इन एनी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट, येस ऑर नो. येस ऑर नोचे क्वेश्चन विचारायचे तुम्हाला. ठीक आहे, एज बद्दल विचारायचे, सगळे मल्टिपल टाईपचे क्वेश्चन विचारायचे. व्हॉट इज युअर प्रायमरी गोल फॉर इन्व्हेस्टमेंट, कशासाठी, वेल्थ क्रिएशनसाठी, रिटायरमेंटसाठी, एज्युकेशनसाठी, इमर्जन्सीसाठी. त्यांना विचारायचे ते कशासाठी करता तुम्ही. हाऊ फ्रिक्वेंटली डू यू इन्व्हेस्ट, किती दिवसाला, किती महिन्याला इन्व्हेस्ट करता, मंथली, क्वार्टरली, अॅन्युअली, रिअरली. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला पाई चार्ट वरती, ह्या व्हिज्युअल प्रेझेंटेशन वरती, ठीक आहे, ग्राफिक्स वरती तुम्हाला हे सगळे अनालिसिस काय करायचं आहे, डेटा शो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बॅरियर्स टू इन्व्हेस्टमेंट, आता कोण कोण लोक करत नाहीत इन्व्हेस्ट. ठीक आहे, कशामुळे करत नाही. ठीक आहे, इफ यू डू नॉट इन्व्हेस्ट, व्हॉट इज द मेन रिझन, तुम्हाला रिझन विचारायचं आहे. त्याच्यातले आता 1-2 रेस्पॉन्डंट असतात, सर मी इन्व्हेस्टच नाही करत म्हणणार. मग तुम्ही का नाही करत, लॅक ऑफ फायनान्शियल नॉलेज आहे, पैसे जातील म्हणून भीती आहे, की इनसफिशियंट इन्कम आहे. ठीक आहे, आणि लॅक ऑफ ट्रस्ट इन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, अनालिसिस करून लिहायचं आहे. ठीक आहे, आणि शेवटचं तुम्ही काय करू शकता, अवेअरनेस अँड सजेशन. तुम्हाला काय सांगू शकता, आम्हाला काय इम्प्रूव्ह करण्यासाठी काय सांगू शकता का, हे सजेशन घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, डू यू यूज एनी टूल्स ऑर ऍप्स फॉर मॅनेजिंग फायनान्शियल. ठीक आहे, येस, तर कोणतं ऍप वापरता, किती लोक कोणते वापरतात. ठीक आहे, IND मनी असेल, एंजल असेल, जेरोदा असेल, कोणतं अकाउंट वापरतात ते लिहायचं आहे तुम्हाला. वुड यू बी इंटरेस्टेड इन अटेंडिंग द फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम टू इम्प्रूव्ह युअर नॉलेज, येस ऑर नो. असे तुम्हाला सजेशन घ्यायचे आहेत आणि सजेशन विचारायचे आहेत. तर अशा प्रकारे हे तुमचा रिपोर्ट असणारे क्वेश्चनियर इन्क्लूड करून. ठीक आहे, तर बघा आता आपण फायनान्स बद्दल बघितलंय. ठीक आहे, तर बघा फायनान्सचे लोक काय करू शकतात, इम्पॅक्ट ऑफ फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट इन SME. ठीक आहे, त्याचं डेटा कलेक्शन रिकमेंडेशन असेल. तसंच HR चे लोक रोल ऑफ AI इन इम्प्रूव्हिंग रिक्रुटमेंट प्रोसेस, एक टॉपिक घेऊ शकता. त्याच्यावरती तुम्ही डेटा कलेक्शन कसं करणार आहे, रिकमेंडेशन कसं करणार आहे, ते एक टॉपिक घेऊ शकता. ठीक आहे, आता बघा मार्केटिंगचे लोक आहेत, इफेक्टिव्हनेस ऑफ सोशल मीडिया कॅम्पेन इन ब्रँड अवेअरनेस. तुम्ही कसं करू शकता ब्रँड अवेअरनेस, त्याचं डेटा कलेक्शन, रिकमेंडेशन तुम्ही कसं करणार आहे ते लिहू शकता. देन ऑपरेशन सप्लाय चेन वाले काय करू शकतात, रिड्युसिंग द लीड टाइम इन सप्लाय चेन प्रोसेस. ठीक आहे, लॉजिस्टिक कसं इम्प्रूव्ह करू शकतो, इफिशियन्सी करू शकतो, इफेक्टिव्हली डिलिव्हरी करू शकतो. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही डेटा कलेक्शन अँड रिकमेंडेशन सुद्धा लिहायचे आहेत. हे काही एक्झाम्पल्स आहेत प्रोजेक्ट स्पेशलायझेशन टॉपिक्स बद्दल, मी तुम्हाला लिस्ट डाऊन करून दिलेले आहेत. ते कसं करायचं तुम्हाला ऑलरेडी स्लाइड्स मध्ये दिलेले आहेत. आणि तुम्हाला याची PPT पाहिजे असेल, हे जे PPT मी तुम्हाला टीच करतोय, तर तुम्ही आपली टेलिग्राम कम्युनिटी आहे, व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, ते जॉईन करा, किंवा आपलं ऍप्लिकेशन स्वामी अकॅडमी डाउनलोड करा. त्यावरती तुम्हाला फ्री मटेरियलमध्ये हे PPT भेटून जाईल. ठीक आहे, किंवा तुम्ही क्लासेसमध्ये इंटरेस्टेड असाल माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, तर तुम्ही क्लासेसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ही PPT पण मी शेअर्स करून टाकतो. ठीक आहे, बघा आता नंतर आपलं स्वामी अकॅडमी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर सेकंड सेमिस्टरला अजून कोणते सब्जेक्ट आहेत, तर ते सब्जेक्ट बद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. सिलेबस काय, सब्जेक्ट काय, तर तुम्ही YouTube वरती जा, स्वामी अकॅडमी सर्च करा, तुम्हाला हे व्हिडिओ भेटेल, तुम्ही जाऊन तिथं बघू शकता. तर आता सांगितलं तुम्ही आपल्या इन्फॉर्मेशनसाठी आपलं अकॅडमीचं ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे, टेलिग्राम व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता, लिंक त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही. आणि तुम्हाला जर क्लासेस घ्यायचे असतील आपले, ठीक आहे, तर फीस काय आहे काय नाही, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. डायरेक्टली व्हॉट्सअपमध्ये ची लिंक आहे माझी डिस्क्रिप्शन मध्ये. ठीक आहे, त्यावरती क्लिक केला तर माझं व्हॉट्सअप ओपन होऊन जाईल. त्यावरती तुम्ही डायरेक्टली क्वेरीज विचारू शकता आणि तुमचं डाऊट रिझॉल्व्ह करू शकता. नॉमिनल फीस चालू आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी एवढी एफर्ट्स घेतो आपण, 4 महिन्याची बॅच आहे. ठीक आहे, तर तुम्ही आपल्या ह्याच्यासाठी जॉईन करू शकता.
डिस्काउंट घेऊ शकता. लिमिटेड टाइमसाठी डिस्काउंट आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. इथंपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. असंच आपण नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहतो. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्ही ह्या करंट ट्रेंड्स MBA बद्दल अपडेट राहाल आणि तुमचे MBA ची लर्निंग इझी बनवू शकाल. ठीक आहे. तर MBA लर्निंग विथ युअर पॅशन्स अँड लर्निंग विथ युअर कन्व्हिनियन्स इज द प्रायमरी गोल ऑफ आवर ऑर्गनायझेशन. थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनला. धन्यवाद.